फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. साई राम म्हणा, साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा, योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा, निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली. साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली. समर्पुनी साई पायी माझे मी पण गळूनी जाई. तेला वाचुनी दीप उजळले, कडी वाचुनी मंचक झुलले. योगाची माया, भक्तीची काया, उदीची किमया, साई माऊली. साई माझी माऊली, साई माझी साई बाबा. साई बाबा, साई बाबा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. भक्तांनी आपल्या भक्तीच्या द्वारा सिद्ध केलेला हा ओम साईराम मंत्र आम्हा सर्व साई भक्तांना एक ऊर्जेचा स्रोत आहे. अखंडित रूपाने आम्हाला ही ऊर्जा हम साई भगवंत देत असतात. श्री साई वचनामृत या कार्यक्रमात मी दिलीप पवार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्री साईबाबांची 11 वचनं म्हणजे आजी अमृताचा धणू, आजी अमृताचा घणू, अशा पद्धतीचा हे अमृत कुंभ आहे असं मी म्हणेन. आणि असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एक संपन्न, समाधानी, सुखी जीवन कसं जगावं आणि आपलं जीवन जगत असताना पारमार्थामध्ये कशी प्रगती करावी याचा आध्यात्मिक प्रवास सांगणारी ही बाबांची 11 वचनं आहेत. आणि म्हणून आपण याला साई वचनामृत म्हणतोय. हे एक शक्तिस्थळ आहे. यामध्ये अनंत स्वरूपाची ऊर्जा आपणाला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असते. या अमृतवचनामध्ये अनेक आशय, अनेक विषय दडलेले आहेत. प्रस्तुत मालिकेमधून बाबांचे ही 11 वचनं याचा अथांग असा जो मर्म, एक रहस्यमय आध्यात्मिक ज्ञान यात जे भरलेलं आहे ते आपण विशद करण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर सुरू करूया साई अमृत वचनाची, अर्थात श्री साईबाबांची वारी. पुष्प 4. नवसास माझी पावेल समाधी, धराधुड बुद्धी माझ्या ठाई. मुळात नवस करणं हा भक्तीचा एक प्रकार आहे ना. हा काही अटी, काही शर्ती ठेवून परमेश्वराची केलेली कंडिशनल भक्ती मला म्हणजे वाटते. एक प्रकारची बार्टर सिस्टम. देवा, तू मला माझ्या नवसाला पाव, मी तुला हे अर्पण करीन. तू मला हे दे, मी तुला ते देईन. एक प्रकारचा देण्या घेण्याचा हा व्यवहार आहे. परंतु साईनाथ भगवंत एवढे म्हणजे करुणाघन आहेत, एवढे कारुण्य सिंधू आहेत. अशा नवसांना सुद्धा ते पावतात. मला पुन्हा ते एक वाक्य आठवतं आहे ऑर्थर ऑसबर्नचं. बाबांच्या म्हणण्याचा मतितार्थ त्याने आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्यात असं लिहितात की बाबा म्हणतात, आय गिव्ह माय डिव्होटीज व्हॉट एव्हर दे वॉन्ट.
सो दे विल बिगिन टू वॉन्ट व्हॉट आय वॉन्ट टू गिव्ह देम. फार सुंदर आहे. मी माझ्या भक्तांना ते मागेल जे ते मागतात ते देतो, कारण एक क्षण त्यांच्या जीवनात असा येईल की त्यांना शाश्वत माझ्याकडून काय मागायचं आहे हे कळेल. हे महत्त्वाचं आहे इथे. याचा अर्थ नवस करणं निषिद्ध वगैरे काही नाही आहे किंवा वाईट आहे असा त्याचा अर्थ नाही आहे. आपण सर्व प्रापंचिक सांसारिक माणसं आहोत. प्रापंचिक समस्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी अशा प्रकारचे नवस बोलणं यात काही गैर नाही आहे. काही लौकिकी साधनांची पूर्तता करण्यासाठी बाबांना साकडं घालणं यातही काही गैर नाही आहे. भक्तीची ही पूर्व प्राथमिक म्हणा किंवा प्राथमिक अवस्था असू शकते. बाबांना साकडं घालणं, बाबांना गाऱ्हाणं घालणं विशेषतः आपल्या कोकण प्रदेशामध्ये फार सुंदर ते महाराजांना असं ते गाऱ्हाणं घालतात की बाबा कसल्याही प्रकारच्या संकटांची मालिका आम्हाला या कार्यात येऊ देऊ नको, आमचं सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. बाबा आपल्या भक्तांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ते मागतील त्यांच्या नवसाची पूर्ती करतात. काय होतं, बाबांचा दृष्टिकोन यात फार वेगळा आहे. नवसास माझी पावेल समाधी पावणार, तुम्ही जो नवस मागा मी देतो. का? कारण याच्या मार्फत किंवा या निमित्ताने का होईना तुम्ही भक्ती मार्गाला लागाल. कारण भगवंताचा अवतारच मुळी भक्ती मार्ग दाखवण्यासाठी झालेला आहे. धर्म मार्तंडाने या भक्तीला जे कर्मकांडाच्या जोखंडात जे बांधून ठेवलं होतं, ती भक्तीची जी बंधनं आहेत त्या मर्यादा दूर करण्यासाठीच मुळे हा साई अवतार झालेला आहे. भक्तीचा नव्याने अर्थ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच हा अवतार झालेला आहे. बाबांचं म्हणणं हेच होतं, बाबा हो, मला कसल्याही प्रकारच्या काहीही षोडशोपचार नकोत, कसल्याही प्रकारचे काही नको मला बोकड कोंबडा, नको मला टका दोकडा, नको मला रुपया रोकडा, एक भावाचा भुकेला. कशाला म्हणतात? मला फक्त काय पाहिजे, मला तुमचा भाव पाहिजे. मला हे तुमचं म्हणजे समर्पयामी हे द्या ते द्या हे वगैरे याच्यासाठी मी अडकलेला नाही. मला तुमचा भाव महत्त्वाचा आहे. जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला येत राहतात आणि हेच करत असताना बाबाकडे काही गाऱ्हाणं आपण घातलं, नवस घातलं तर प्रत्येकाचा जवळजवळ प्रत्येकाचा हा अनुभव आहे की ती त्यांच्या अपेक्षांची पूर्तता बाबा करतातच. का? कारण कालांतराने बाबांना आपण काय मागायला पाहिजे, कशामध्ये आपली आध्यात्मिक प्रगती आहे किंवा काय आपल्याला शाश्वत मागायला पाहिजे याची जाण त्या भक्ताला व्हावी म्हणून बाबा नेहमी कधी कधी असं म्हणायचे, माझ्याकडे ना बहुतेक शीख मंडळी आहेत की ती फक्त चिन्ह आणि लक्तरच मागायला येतात. माझ्याकडून नेमकं काय हवं आहे, माझ्याकडून नेमकं काय घ्यायला पाहिजे त्यांनी हे कोणी मागतच नाही. बाबांची भाषा मोठी अशी ती ग्रामीण स्वरूपाची अशी असायची. बाबा म्हणायचे, माझी दुर्व्या वावरात पडलेली आहे. म्हणजे माझं द्रव्य हे शेतामध्ये पडलेलं आहे. लोकांनी गाड्या आणून ते भरभरून घेऊन जावं असं मला वाटतं, परंतु ते असा एखादा माईचा लाल येतो तो घेऊन जातो. नेहमी माझ्याकडे येतात ते अगदी प्रापंचिक अडचणी घेऊन येणारीच लोक जास्त आहेत, परंतु ही सुद्धा अवस्था जाते. म्हणून बाबा म्हणतात, माझी समाधी तुमच्या नवसाला पावेल, परंतु सुरुवातीला भौतिक गोष्टींची अपेक्षा करून गेलेला भक्त त्याला हळूच लक्षात येतं की आपण ज्या क्षणिक सुखप्राप्तीसाठी आपण बाबाला मागतोय ते किती फोल आहे, ते किती व्यर्थ आहे. ते नवस करायची त्याची कामना हळूहळू विरून जाते. नंतर त्याच्या लक्षात येतं, अरे बिन मागे देता है वो साई फकीर. तुझी माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे मी तुला देणार नाही, पण तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे मला चांगलं माहिती आहे, म्हणून तेच मी तुला देणार. साई सच्चिदानंदामध्ये खूप सुंदर ओवी आहे. आपणाहुनी आपुली स्थिती, आपली भूमिका वा चित्तवृत्ती, गुरु जाणे नख शिखांती. आपल्यापेक्षा आपल्याला काय आवश्यक आहे आणि आपला उद्धार कशात आहे हे आपल्यापेक्षा आपल्याला सद्गुरूला जास्त माहिती असतं. आणि म्हणून
आपणाहुनी आपुली स्थिती, आपली भूमिका वा चित्तवृत्ती, गुरु जाणे नख शिखांती. मी जरूर तुमच्या नवसास पावेन, जरूर. पण केव्हा? जेव्हा माझ्यावर तुमचा अतूट दृढ विश्वास असेल तेव्हा. कारण या वचनामध्ये दुसरं वाक्य तेच आहे, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. दृढ विश्वास माझ्यावर असणं म्हणजे तुमच्या श्वासावर माझं नाव किंवा माझ्यावरचा अतूट विश्वास हा सार्थ असा पक्का असायला हवा. तो श्वास, तो जर तुम्ही ठेवलात, तो विश्वास जर तुम्ही ठेवलात, तर मी नक्की तुमच्या नवसाला पावेल. आता नवसाशी एक गंमत आहे. त्याच माणसाचा नवस पूर्ण होतो की ज्याची पुढे आध्यात्मिक प्रगती किंवा ह्या भौतिक जगातून त्याला विरक्ती प्राप्त होणार आहे. यांना माहीत असतं. अशाच लोकांना बाबा सुरुवातीच्या त्याच्या काळामध्ये जो ते मागेल, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जातं. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. आपले विश्वव्यापकची प्रार्थना केली पसायदानातून. काय लिहिलं की भूता परस्परे पडो प्रेम जीवाचे, आणि काय जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं, सकळ प्राणी जातं. खरं म्हणजे परमेश्वराने रचलेल्या विश्वाच्या ह्या रचनेलाच ज्ञानेश्वर माऊलींनी आवाहन केलेलं आहे की काय होणार बघा, जो जे वांछील तो ते लाभो. बाबाही तेच म्हणतात, तुम्हाला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, परंतु एक क्षण तुमच्या आयुष्यात असा येईल की तुम्हाला नेमकं माझ्याकडून काय मागायचं आहे हे कळेल. आता हा नवससुद्धा कसा आहे माहिती आहे, किंवा जी प्रार्थना आहे ती प्रार्थना वैयक्तिक उन्नतीसाठी, भौतिक प्रगतीसाठी असण्यापेक्षा वैश्विक कल्याणासाठी असेल ना, तर त्याची सिद्धताही लवकर मिळते. त्याची तीव्रता किंवा त्याची डेन्सिटी खूप डीप असते. तुम्हाला आठवत असेल सद्गुरू वामनराव पै त्यांची प्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण कर. क्या बात आहे. म्हणजे अशा प्रकारची जी प्रार्थना आहे सर्वांसाठी जी आपण मागतो ती भगवंताला अतिशय प्रिय असते आणि ती लवकर काय होते, लवकर फलद्रूप होते. ती आत्मउद्धारासाठी पवित्र, मंगल, शुद्ध, सात्विक केलेला नवस हा नेहमी त्याची नवसाची पूर्ती होतेच. सेवा आणि नवस आणि भक्ती ह्या तीन कड्या एकमेकाला जोडलेल्या आहेत बघा. साई नामाच्या स्मरणाची, साई नामाची समाधी लागली पाहिजे. आणि म्हणून तिथे काय म्हणतात, नवसाशी माझी पावेल समाधी. शिर्डीमध्ये बाबांनी सांगितलेलंच आहे, माझी हाडेसुद्धा माझ्या तुर्बतीमधून बोलत राहतील तुम्हा सवे. जरी हे शरीर गेलो टाकून तरी मी इथून सोडून गेलं असं समजू नका, मी तिथे आहेच. पण शिर्डीमध्ये जाऊन आपण काय करतो नॉर्मली बघा, म्हणजे आत्मपरीक्षण करा. मी सगळेच असं म्हणत नाही आहे, परंतु मॅक्झिमम जास्तीत जास्त जी लोक शिर्डीला जातात एक खिशामध्ये लिस्ट घेऊनच जातात. बाबा मला चांगले नोकरी दे, चांगली बायको दे, माझ्या मुलीला चांगला नवरा मिळू दे, माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू दे, मला कार मिळू दे, मला अमक्या फॅसिलिटीज मिळू दे माझ्या कंपनीमधून. अशाच प्रकारच्या सगळ्या मागण्या असतात आणि भगवंत त्या पुऱ्या करतात सुद्धा. कधी कधी तर खूप म्हणजे हास्यास्पद असे नवस ऐकायला मिळतात तिथे. बाबा मला 1 लाखाची लॉटरी लागू द्या, मी तुम्हाला 1 किलो पेढे देईन. आता यात काय प्रोपोर्शन आहे बघा. म्हणजे 50-50 तर खरं, म्हणजे देवाशी सुद्धा बार्टर सिस्टीम करताय तरी ना अर्धा तर वाटून घ्या. 1 लाख रुपये दे, मी तुला 1 किलोचे पेढे देईन. अशा प्रकारचे नवस हे हास्यास्पद असतात आणि बाबांना काय करावं ते कळत नाही, तरीही बाबा देत राहतात. बाबा मला हे द्या, बाबा मला ते द्या, पण मला काही मागू नका, माझ्याकडून कसली अपेक्षा करू नका. अशा प्रकारच्या नवसाला बाबा पावतील का? आणि अशा प्रकारचे तुमचे नवस तुम्ही मागावेत का, हे याचा विचार करायला पाहिजे अगोदर. कलियुगी एकची साधन, सदा हरी गुरु स्मरण. आता काय होतं, आपण नवस मागतो कोणते, सात्विक शुद्ध भावाने मागितलेले नवस आहेत ते बाबा पूर्ण करतात, परंतु
नंदाचं कार्ट किरकिर करतंय, खरूज येऊ दे त्याला न भवानी आई रोडगा वाहीन तुला ग. अशा प्रकारचे नवस बाबा करतील, पूर्ती करतील त्याची, की आमक्याचं वाटोळं होऊ दे तुला 500 रुपयाचे काय म्हणजे चादर घालील वगैरे. दुसऱ्यांचं वाईट चिंतनारे नवस कोणतंच सद्गुरू तत्व, कोणतंच परमेश्वरी तत्व स्वीकारत नाही. आणि उलट अशा भावनेने केले नवस बुमरँग होऊन तुमच्या उलटू शकतात तुमच्या अंगावर. याचं भान आम्ही सर्व साई भक्तांनी ठेवलं पाहिजे. नवस हा कसा असावा? शुद्ध, सात्विक, सर्वांच्या सुखाला सामावणारा असावा. तो नवस महत्त्वाचा आहे. कधी कधी काय होतं, बाबा तुमच्या मनात काय आहे हे अगोदरच जाणतात. तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे अगोदरच जाणतात. नवसाची पूर्ती म्हणजे जी आर्तता, जी ओढ आहे, हा एक प्रकारचा नवस आहे. बाबा मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे, कंप्लीट माझा तो पूर्ण होऊ द्या. नवस आहे एक प्रकारचा, पण चांगला आहे. आर्तता आहे त्यात, ओढ आहे, एक अनामिक ओढ आहे बाबाविषयी. एक केशव रामचंद्र प्रधान नावाचे गृहस्थ होते. इथे भिवपुरी, आपलं मुंबईवरून पुण्याला जाताना ते नेरळ आणि कर्जत स्टेशनच्या मध्ये एक स्टेशन आहे, मला वाटतं भिवपुरी स्टेशन. हां, त्या भिवपुरी स्टेशनच्या बाजूला अगदी उतरलं की काही पावलावर हे मंदिर आहे. हे बाबांच्या हयातीत असताना 1916 साली झालेलं पहिलं मंदिर आहे. बाबांच्या हयातीत असतानाच. फार मोठी रोचक कहाणी त्याची, फार सुंदर अशी मधुर कहाणी आहे. केशव रामचंद्र प्रधान यांनी बांधलेलं ते मंदिर आहे. याच्या पाठीमागची भूमिका समजावून घ्या. हे केशव रामचंद्र प्रधान दादरच्या एका पारसी पेढीवर काही एक वसुली अधिकारी किंवा असं रिकव्हरी करणारे म्हणून ते कार्यरत होते. काय त्यावेळेस ते पगारही तसे 30, 40, 50 रुपये वगैरे होते. यांची स्वतःची शेती आहे, आजही ती शेती आहे तिथे भिवपुरीला. तर ते तिथे कामावर होते. आता त्यांचा हे सद्गुरू किंवा आध्यात्मिक मार्ग वगैरे याच्यामध्ये काही ओढा नसायचा. फार कमी त्यांची म्हणजे तिकडचं म्हणजे ते आस्थाच नव्हती त्यांना त्याच्यामध्ये. एकदा त्यांच्या त्या पारसी मालकाने सांगितलं, अरे केशव, कोपरगावला आपली काही उधारी अडकलेली आहे तिथे, तू जाऊन तेवढे ते 2,500 रुपये घेऊन ये जा. आता त्यावेळेस जाण्याला 1.5-2 रुपयाचा जो काही खर्च असेल, म्हणजे इथून मनमाड कोपरगावहून म्हणजे तिथे जायचं. त्याने आपल्या एका मित्राला विचारलं, येतोच काय रे, चल आपण जाऊन येऊया. तो जो केशव प्रधानांचा जो मित्र होता तो साई भक्त होता. तो नेहमी कोपरगावला गेला की शिर्डीला जाऊन बाबांचं दर्शन घ्यायचं. त्याने केशवला सांगितलं, मी येतो बरोबर, पण माझी एक अट आहे, तुला माझ्याबरोबर शिर्डीपर्यंत यावं लागेल. तिथून काय 10 किलोमीटर 10-15 किलोमीटरवर आहे, जाऊन यावं लागेल. ते म्हणाले, इकडे एक लक्षात घे, माझा अशा गोष्टीवर काही विश्वास नाही, हे बाबा बिबा वगैरे काही मी मानत नाही. तू एक काम कर, माझ्याबरोबर चल, मी माझं तिथलं काम करतो, ते रिकव्हरीचं काय असेल ते, तोपर्यंत तू आपला शिर्डीला जाऊन ये, तुझंही काम होईल माझंही काम होईल. मान्य केलं त्याने. दोघंही गेले कोपरगावला. कोपरगावला जाऊन त्या दुकानामध्ये गेले. त्या जिथे ती उधारी होती त्या उधारी घ्यायला गेले. त्याने सांगितलं, बाबा हो, सध्या जरा खूप मंदी चाललेली आहे, पैशाची खूप अडचणी आहेत, आजपासून तुम्ही 1-2 महिन्यात या, तुमचे 2,500 रुपये मी रेडी ठेवेल. आता 2,500 त्यावेळेस फार मोठी किंमत असायची. म्हणजे रेडी ठेवेल, अगदी तयार असतील, तुम्ही 2 महिन्याने बरोबर आजपासून 2 महिने तुम्ही या. ते परत आले दोघे. 2 महिने गेले. पुन्हा त्या पारशी जे मालक आहेत त्यांच्या पेढीचे, जिथे केशव प्रधान काम करायचे, त्यांनी सांगितलं, केशव जा रे, आपला ते पैसा घेऊन येणे तिकडे जाऊन. पुन्हा त्याच मित्राला केशव प्रधानने विचारलं, चल येतोयस का? म्हणे येतो, पण यावेळेस माझी एक अट आहे, तुला माझ्यावर शिर्डीला यावं लागेल. हां, हे माटामान्य करत असेल तर मी येतो. म्हणजे हे बघड आहे, मला तू कशाही फंदात पाडू नका, मी येतो तुझ्याबरोबर शिर्डीला, पण तुझे ते बाबा बिबा काय असेल ते नमस्कार चमत्कारायला मी काय आतमध्ये येणार नाही, मी आपला बाहेर उभं राहील, तू आतमध्ये जा, तुला काय दर्शन वगैरे घ्यायचं ते घे आणि मग बाहेर ये, मग आपण परत येऊ. म्हणजे मान्य, चल.
दोघे गेले, कोपरगावला गेले. कोपरगावला ते पैसे त्या माणसाने रेडीच ठेवलेले होते, म्हणजे तयार होते त्याच्याकडे. तर त्याने ते घेतले, त्यांची रिकव्हरी झाली, त्यांचं काम झालं. म्हणे आता चल, तुझं काम झालं ना केशव, चल आता शिर्डीला. दोघे शिर्डीला गेले. केशव रामचंद्र प्रभाण बाहेर उभे राहिले. तो जो प्रांगण आहे ना द्वारकामाईचं, त्या भिंतीच्या बाहेर उभे राहिले ते. त्याचं मित्र आतमध्ये गेले, बाबांचं दर्शन घेतलं, नमस्कार वगैरे सगळं झालं, वंदन केलं. तिथे बाबांनी आवाज दिला, अरे कोण आहे रे बाहेर उभा, ये आतमध्ये. का तुझ्या माझ्यामध्ये अशा भिंती उभा करतोयस, तू माझं लेकरू आहेस, ये. आणि नाव केशव, ये आतमध्ये म्हणाले. चमकला हा माणूस, अरे माझं नाव कसं आणि काय म्हणतायत बाबा. अचानक अशा एक अनामिक ओढीनं ते द्वारकामाईच्या दरवाजावर उभे राहिले आणि हे परब्रह्म साईनाथाचं स्वरूप पाहिलं. आणि त्यांची देहभान असे म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त झाली, अंगावर रोमांच उभे राहिले, अष्टभाव सगळे जागृत झाले. अरे आत्तापर्यंत मी ज्या सद्गुरूंच्या शोधात होतो, जे दैवी तत्व मला पाहिजे होतं, ते समोर साक्षात माझ्या उभे आहे. देहभान हरपून गेले. ते बाबांच्या चरणाशी केले, पाया पडले बाबांच्या, उभे राहिले. काय करावं कळत नव्हतं. शांतपणे मन बुद्धी जणू काय कुंठित झाली होती, अशा पद्धतीने उभे राहिले तिथे. ला बेटा बोले, मेरे लिए क्या दक्षिणा लाया. आता कसल्याही प्रकारचं भान केशव प्रधानांना राहिलं नाही. त्याने खिशातले जे वसुली केलेले जे 2,500 रुपये आहेत ना, ते बाबांच्या चरणाशी ठेवून दिले. ही घ्या म्हणे बाबा. लक्षात घ्या किती मोठी रिस्क आहे, अवस्था कोणती आहे. पार देहभान हरपलेली अवस्था आहे ती. बाबांना सर्व काढून दिले, एखादं मेस्मरायझिंग म्हणतात ना, तशा पद्धतीची ती अवस्था आहे. बाबांना काढून दिले. यांचा पगार असेल 30-40 रुपये, वसुली आहे 2,500 रुपये. दिले आणि मोठ्या आनंदात आज मला माझे सद्गुरू भेटले. आणि जसे घरी भिवपुरीला आले तसं भानावर आले, रे मी रिकवर केलेले माझ्या मालकाचे 2,500 रुपये देऊन बसलो माझ्या सद्गुरूला, आणायचे कुठून आता. मला त्याची खंत नाही, मी बाबांना दक्षिणा दिल्याची खंत नाही आहे, पण आता ते माझ्या मालकाला सांगायचं कसं की असं असं झालं आणि मी दिलेत म्हणून. काहीतरी मार्ग काढू, माझे सद्गुरू यातून काहीतरी मार्ग काढतील. तोपर्यंत बाबावर त्याची दृढ श्रद्धा बसली होती, अगदी प्रथमदर्शनीच. घरी आले, डोकं चाले ना, काहीतरी करायला पाहिजे. बायकोला सांगितलं, एक पेढीवर जर कोणी आलं तर सांग केशव प्रधान आजारी आहेत, ताप आलेला आहे, काही दिवसांनी येतील. तोपर्यंत काहीतरी मार्ग काढून, नाही तर बाजूची ही थोडीशी शेती आहे, त्यातली शेती गहाण ठेवू का विकू आणि ते देऊन टाकू. पण एक आहे, आयुष्यात मला शाश्वत सुखाचा ठेवा भेटलेला आहे, काहीतरी मार्ग निघेल. ज्याला त्या भगवंताला सगळी माझी काळजी आहे, माझ्या सद्गुरूला माझी सगळी काळजी आहे. आता 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. 5व्या दिवशी केशवला काही राहावे ना. कामाचा माणूस असलं की असं जमत नाही. ते म्हणाले, जे व्हायचं ते होईल. आता काय होईल, केस करेल, माझ्या पगारातून कापून घ्या म्हणेल, मी आयुष्यभर तुमच्याकडे तशीच नोकरी करेल, आपलं हे थोडंसं भाताचं खाचर आहे, त्याच्यात जे काय असेल त्याचा आपलं उदरनिर्वाह करूया. मला खंत बाबांना दिल्याची नाही आहे, याच्या परतफेडीची आहे. 5व्या दिवशी थोडासा मनाचा हिया करून, काहीतरी अगदी घट्ट करून म्हणे, जाऊ दे आता, जे असेल ते असेल. तोपर्यंत निरोप पाठवला होता की मी आजारी आहे, बरा झाल्यावर येईल. जसे त्या दादरला त्या पारशाच्या त्या पेढीमध्ये गेले आपल्या ऑफिसमध्ये, आणि त्यावेळेस त्या पारशी लागला तापायला. अरे तुझ्या काही भेजा काम करते की नाही रे, मगज आहे की नाही तुला, काय करते तू. हां, अरे पैसा कुठे पळून चालला होता काय, कुठे गेला असते काय. एक लहान डिगराच्या हाती ते पैसा पाठवते, तुला काय अक्कल बिकल आहे की नाही. काहीच कळे ना केशवला. काय म्हणतोय हा माणूस, मी पैसे पाठवले. अरे हा, तू ते पोराच्या हाताने पैसे नाही पाठवले काय, 2,500 रुपये. अरे लहान, अरे केशव तुझे काही अक्कल काम नाही करते. अरे लहान लेकरू, कोणी त्याला थापड मारेल, त्याकडून पैसे हिसकावून घेईल, पैसा कुठून पळून चालला होता काय. तू आजारापासून नीट झाल्यानंतर आणून दिला असता. काय करते तू हे,
गेलो 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 पर्सन. हळूहळू हळूहळू लक्षात यायला लागलं, मी पाठवले पैसे केव्हा? आणि हळूच प्रकाश पडायला लागला. माझ्या सद्गुरू साईनाथाची ही किमया आहे. मी जे 2,500 रुपये त्यांच्या चरणाशी घातले होते, एका लहान लेकराच्या स्वरूपात येऊन बाबांनी मला तिथे त्याची पूर्ती केली. बाली भक्त माझी सत्व परीक्षा पाहिली. तिथेच कोलमडून पडले. भगवंता, किती तुझी माझी काळजी रे तुला. अरे मी मोठ्या ध्यानीमणी नसताना ते दिलं होतं, पण तुला माझी परिस्थिती माहिती होती. खरं म्हणजे आपल्याला बाबांचे नवस मागायची वेळच यायला नाही पाहिजे. बघा बाबांनी इथे काय केलं. आणि तेव्हापासून बाबांच्या चरणाशी केशवची निष्ठा एवढी दृढ होऊन गेली. उठसूट थोडासा वेळ मिळाला की शिर्डी, थोडासा वेळ मिळाला की शिर्डी. आपल्या यातून काय म्हणतात, भौतिक जगतातून सांसारिक जीवनातून जवळजवळ त्याचं जीवनातून लक्षच उडालं. घरातले परेशान झाले, सगळे त्रस्त झाले. अरे ह्या माणसाचं म्हणे लक्षच उडालं आहे संसारातून. ते सगळे गेले बाबाकडे. बाबा म्हणे याला काही सांगावं, हा उठला की सुटला तुमच्याकडे येतो, उठला की सुटला तुमच्याकडे येतो. त्याला कसलं काही दुसरं राहिलंच नाही आहे. आपलं दिवसभराचं काम झालं, आपलं ते जेवढं काही म्हणजे करायचं की लगेच तो शिर्डीला पडतो. अशाने कसं व्हायचं बाबा, बारा समजावून सांगा त्याला. बाबांनी सांगितलं, केशव इकडे, आजपासून तू इथे मी सांगितल्याशिवाय यायचं नाही. आलास ना, बघ मी सजा करीन तुला. म्हणजे मला बाबा बाकी सगळं काही सांगा, हे नाही सांगायचं मला. तुमच्याशिवाय मला राहत नाही, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मला जमणार नाही, ही अट करून दुसरं काही सांगा. बाबांनी काय केलं, बाबांनी एक अशी छानपैकी एक मूर्ती होती, ती मूर्ती त्यांना दिली आणि सांगितलं, हे बघ ही मूर्ती मी तुला देतोय. 1916 सालची घटना ही. ती मूर्ती आजही भिवपुरीला बाबांनी स्वतः आपल्या हाताने दिलेली मूर्ती त्या मंदिरात तिथे आहे. त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे तिथे. मग ती मूर्ती दिली. हे बघ या मूर्तीमध्ये तू मला समज. पण बाबा तुमच्याशी बोलणं कसं होणार, काय बोलणार, मला तुमच्याशी हितगुज कसं करणार. केशव लक्षात घे, असा आतताईपणा करायचा नाही. तू संसार मार्गी माणूस, तुझ्या पाठीमागे प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत. ह्या सर्वांची जबाबदारी तुझ्यावर आहे. अरे मी कुठे पळून चाललो आहे, मी इथेच आहे, तुझ्याबरोबरच आहे. ही मूर्ती घे, ह्या मूर्तीमध्ये मला बघ. आणि जेव्हा तू आर्ततेने मला आठवण करशील, माझी खरंच तुला गरज लागेल, मी तुझ्याकडे येईल, मी तुझ्याकडे येईल. तू आता इथे यायचं नाहीस. केशव प्रधानाने ती मूर्ती घेतली. आपलं एक छोटीशी झोपडी वजा छानपैकी तिथे एक मंदिर बांधलं भिवपुरीला. तिथे मंदिर स्थापना केली. बाबांनी स्वयं परब्रह्म साईनाथांनी स्वतःच्या हाताने दिलेली ती मूर्ती आहे आणि ती इच्छापूर्ती मूर्ती आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. अगदी प्रांजळ म्हणे, शुद्ध भावाने, पवित्र मनाने तुम्ही त्याला जर काही मागितलं तर ते नक्कीच देतात, कारण ती नवसपूर्तीची मूर्ती आहे. त्यांनी ती स्थापना केली. एक दिवस असं चांदणे रात्र पडलेलं होतं. त्या मंदिरातच केशव प्रधान झोपलेले होते आणि ते झालं, बाबा का मला अशी अट घातली, मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुमच्या दर्शनाशिवाय काही होत नाही आहे, मला प्लीज तिकडे येऊ द्या, कृपा करा माझ्यावर. आणि तिथे त्या चांदण्या रात्री त्या खिडकीच्या बाजूला जिथे झोपले होते, आपले पडले होते असेच जे केशव प्रधान, त्यांना बाबांनी हाक दिली, केशव उठ, मी आलोय, काय हवं बेटा तुला. बाबा स्वतः प्रत्यक्ष आपल्या भगवंत स्वतः प्रत्यक्ष आपल्या भक्ताच्या घरी त्याला दर्शन देण्यासाठी गेले. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अगदी तशीच अवस्था इथे झाली. नाथाय घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग स्वतः प्रत्यक्ष परब्रह्म विष्णू श्रीखंडाच्या रूपात नाथांच्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं. तशीच अवस्था आपल्या भक्ताला त्याची दृढ इच्छा भेटण्याची पूर्तता करण्यासाठी बाबा स्वतः तिथे गेले. जिथे बाबा उभे राहिले तिथे दुसरे कोणतेही अपवित्र पाय पडू नये म्हणून तिथे छानपैकी एक तुळशी वृंदावन जे आजही तिथे आहे ते तिथे बांधलं त्यांनी.
त्या तुळशी वृंदावन. तो मंद प्रकाशामध्ये आजही खूप छान दिसतं ते. आता त्याचं रिनोव्हेशन झाले त्या मंदिराचं, पण बाबांचं त्यांच्या हयातीतच असतानाचं पहिलं मंदिर ते भिवपुरीचं आहे. असे ते केशव रामचंद्र प्रधान. भक्ती आपल्या अंतरंगामध्ये आपली तीव्र आर्त इच्छा असेल बाबांना भेटण्याची, बाबांची भक्ती करण्याची, त्यांच्याशी जवळीक साधण्याची, तर बाबा स्वतः तुम्हाला भेटायला येतात, तुमच्या नवसाची पूर्ती करतात, तुम्हाला पाहिजे हवं नको ते सगळं देतात. का? कारण तुमच्या भक्तीला दिलेला तो प्रतिसाद असतो. ती साध तुम्ही जी भक्ती करता म्हणजे नेमकं काय करता? बस शुद्ध अंतकरणाने, शुद्ध मनाने बाबांचं नामस्मरण करून त्यांना सामोरे जाता. त्याच्या भक्तीचा साथ देऊन साईबाबा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण करतात. भगवंत स्वतः प्रत्यक्ष आपल्या भक्ताच्या घरी त्याला दर्शन देण्यासाठी गेले. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अगदी तशीच अवस्था इथे झाली. नाथाय घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग स्वतः प्रत्यक्ष परब्रह्म विष्णू श्रीखंडाच्या रूपात नाथांच्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं. तशीच अवस्था आपल्या भक्ताला त्याची दृढ इच्छा भेटण्याची पूर्तता करण्यासाठी बाबा स्वतः तिथे गेले. जिथे बाबा उभे राहिले तिथे दुसरे कोणतेही अपवित्र पाय पडू नये म्हणून तिथे छानपैकी एक तुळशी वृंदावन जे आजही तिथे आहे ते तिथे बांधलं त्यांनी. त्या तुळशी वृंदावन तो मंद प्रकाशामध्ये आजही खूप छान दिसतं ते. आता त्याचं रिनोव्हेशन झाले त्या मंदिराचं, पण बाबांचं त्यांच्या हयातीतच असतानाचं पहिलं मंदिर ते भिवपुरीचं आहे. असे ते केशव रामचंद्र प्रधान. भक्ती आपल्या अंतरंगामध्ये आपली तीव्र आर्त इच्छा असेल बाबांना भेटण्याची, बाबांची भक्ती करण्याची, त्यांच्याशी जवळीक साधण्याची, तर बाबा स्वतः तुम्हाला भेटायला येतात, तुमच्या नवसाची पूर्ती करतात, तुम्हाला पाहिजे हवं नको ते सगळं देतात. का? कारण तुमच्या भक्तीला दिलेला तो प्रतिसाद असतो. ती साध तुम्ही जी भक्ती करता म्हणजे नेमकं काय करता? बस शुद्ध अंतकरणाने, शुद्ध मनाने बाबांचं नामस्मरण करून त्यांना सामोरे जाता. त्याच्या भक्तीचा साथ देऊन साईबाबा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण करतात. आता कधी काय होतं माहिती आहे, आपण केलेले संकल्प जे असतात ना ते आपण विसरून जातो. संकल्प हा एक प्रकारचं म्हणजे नवसच आहे, किंवा आपण ते एक वचन दिलेलं असतं बाबांना. आपण जरी विसरलो तो बाबा विसरत नाहीत. त्याची पूर्तता ते स्वतः करून घेतात. कित्येक उदाहरणं अशी आहेत. बाबाच्या दरबारामध्ये एकदा गेला की माझे 10 रुपये दे. तुम्हाला माहीत नसतं ते कोणतं असतं, काय असतं ते, काही नाही. आणि बाबा माझ्याकडून मागतायत, पण काय मागतात? परंतु बाबा म्हणतात मी काही कोणाचं फुकटचं घेत नाही आणि विनाकारण घेत नाही. का? मी 2च माणसाकडे अपेक्षा करतो. एक जे माझं देणं लागतात. कधीतरी काहीतरी आपण आपलं नवस बोलून जातो, काहीतरी करून जातो, त्याची पूर्तता होत नाही. ती बाबा अशा पद्धतीने पूर्तता करून घेतात. आता कधी काय होतं माहिती आहे, आपण केलेले संकल्प जे असतात ना ते आपण विसरून जातो. संकल्प हा एक प्रकारचं म्हणजे नवसच आहे, किंवा आपण ते एक वचन दिलेलं असतं बाबांना. आपण जरी विसरलो तो बाबा विसरत नाहीत. त्याची पूर्तता ते स्वतः करून घेतात. कित्येक उदाहरणं अशी आहेत. बाबाच्या दरबारामध्ये एकदा गेला की माझे 10 रुपये दे. तुम्हाला माहीत नसतं ते कोणतं असतं, काय असतं ते, काही नाही. आणि बाबा माझ्याकडून मागतायत, पण काय मागतात? परंतु बाबा म्हणतात मी काही कोणाचं फुकटचं घेत नाही आणि विनाकारण घेत नाही. का? मी 2च माणसाकडे अपेक्षा करतो. एक
जे माझं देणं लागतात. कधीतरी काहीतरी आपण आपलं नवस बोलून जातो, काहीतरी करून जातो, त्याची पूर्तता होत नाही. ती बाबा अशा पद्धतीने पूर्तता करून घेतात. आणि दुसऱ्या प्रकारची जी माणसं आहेत, ज्यांना बाबांना 10 पट द्यायचं असतं. आम्ही तरी काय करतो, बाबा म्हणतात आम्ही तरी काय करतो, 1 पट घेतो आणि 10 पट देतो. आम्ही कोणाचं काही फुकट घेत नाही. अशी याची एक कथा आहे. आप्पा कुलकर्णी हे ठाण्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये फार मोठे तहसीलदार वगैरे त्या लेवलची होते, म्हणजे मोठे ऑफिसर होते रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, महसुली खात्यामध्ये आप्पा कुलकर्णी. यांना खरं म्हणजे बाबांच्या दर्शनाला कधीच गेलेले नव्हते. बाळासाहेब भाटे म्हणून त्यांचे जे एक सहयोगी काम करणारे जे लोक होते त्यांचे, ते बाबांचे भक्त होते. हे बाळासाहेब भाटे मामलेदार होते आणि नंतर रिटायर होऊन ते स्वतः तिथेच शिर्डीमध्येच राहिले. बाबांचे अतिशय जवळचे असे भक्त. त्या बाळासाहेब भाटेंनी या आप्पा कुलकर्णीला बाबांची एक मूर्ती म्हणजे एक प्रतिमा दिलेली होती, एक फोटो दिलेला होता. त्या फोटोची ते पूजा वगैरे अर्चा करायचे, सगळे व्यवस्थित पूजा अर्चा वगैरे सगळी त्यांची व्हायची. तोपर्यंत बाबांना प्रत्यक्ष त्यांनी कधीच रूपात पाहिलेलं नव्हतं. एक दिवस काय झालं की या आप्पा कुलकर्णींना भिवंडीला जावं लागलं. कारण त्यावेळेस काय झालं की ते पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली होती 1914 ते 1918 आणि ही साधारणतः त्यावेळेसचीच ही घटना आहे. तिथे ब्रिटिश सरकारच्या लष्करामध्ये भरती करण्यासाठी म्हणून त्यांना भिवंडीला कॅम्प लागणार होता आणि तिथे त्यांना रिक्रुटमेंट करायची होती सैनिक म्हणून. त्यासाठी हे गेले होते तिथे गेले. पण रस्त्यातच काहीतरी ते घोडं जे काहीतरी घोड्याचा तांगा वगैरे तो लचकला मध्येच, त्यांचं जाणं झालं नाही आणि ते परत आले. त्याच्या अगोदर एक विलक्षण अशी घटना त्यांच्या घरी होऊन गेली. एक फकीर त्यांच्या दारात आले, माई भिक्षा दे. तर त्यांनी 1 रुपया दिला आणि म्हणाले, बाबा आपण शिर्डीचे साईबाबा का? कारण मूर्ती जी प्रतिमामध्ये दिसतात ती आणि तुम्ही अगदी सारखे दिसत आहेत. नाही म्हणे, मी त्यांचा बंदा आहे, मी त्यांचा शिष्य आहे आणि तुमची हालहवाल विचारण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. त्यांनी ते 1 रुपया घेतला, पण ती हुरवून लागून राहिली पूर्ण कुटुंबाला. आप्पा नव्हते पण त्यांच्या कुटुंबाला हुरू लागून राहिली हे नक्की बाबा होते म्हणून. जसे हे अर्ध्या प्रवासातून परत आले आप्पा कुलकर्णी, त्यावेळेस पत्नीने सगळं झालेला वृत्तांत सांगितला. असे बाबा आले होते आणि ते टिकटो बेहूब साईबाबासारखे दिसत होते. घटना ठाण्याची आहे म्हणे. हो असे आले होते, असेच होते. हो चला म्हणे आपण त्यांना पागायला जाऊ. म्हणून त्यांनी आपले एक दोस्त मित्र बरोबर घेतले आणि ते शोधायला गेले. आता शहरामध्ये फकीर वगैरे जिथे थांबतात अशा सगळ्या जागा त्यांनी शोधून झाल्या, पण त्यांना काही ते फकीर भेटले नाहीत. आणि संकल्प केला, काय तू बाबा आलेस, तू 1 रुपया दिला, मी असतो तो 10 रुपये दिले असते. काय झाला? संकल्प झाला है की नाही? संकल्प झाला की मी असतो तो 10 रुपये दिले असते. मनाची इच्छा व्यक्त करून दाखवली. मी बाबांना 10 रुपये दक्षिणा दिली असती. शोधत राहिले, घरी आले, जेवले आणि पुन्हा शोधायला निघाले. चित्रे नावाचे त्यांचे मित्र बरोबर घेतले होते आणि ते आडनाव ज्यांचं चित्रे आहे असं ते भेटले आणि अचानक त्यांना समोरून जे वर्णन त्यांच्या कुटुंबाने केलेलं होतं अगदी तसेच समोर येताना दिसले. तेच फकीर. वारंवार खात्री झाली कुलकर्णींची की हे तेच आहेत म्हणून. बाबा आल्याने सरळ म्हणाले, दे माझी दक्षिणा दे. तर त्यांनी 1 रुपया दिला, आणखी दे, 1 रुपया दिला, आणखी दे, आणखी 1 रुपया दिला. त्यांच्याकडचे संपले कारण ते शोधायलाच निघाले होते. मग चित्रांकडचे घेतले, मग म्हणाले घे याच्याकडून, आणखी दे. करत 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 6 रुपये दिले. बाबा म्हणाले आणखी पाहिजेत. ते म्हणाले, बाबा आता माझ्याकडे नाही आहे, माझ्याजवळच घर आहे, तुम्ही घरी चला, देतो मी तुम्हाला. चल बोले तेरे घर को. आले बाबा त्यांच्याबरोबर त्यांच्या घरापर्यंत आले आणि पुन्हा आणखी 3 रुपये, 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया, 9 वेळा 9 रुपये दिले. म्हणजे अजून दे.
म्हणे बाबा आता माझ्याकडे नाही आहेत, आता एक 10 रुपयाची फक्त बंदी नोट आहे. मग म्हणे ती दे मला 10 रुपयाची बंदी नोट. आता बघा यातलं गांभीर्य लक्षात घ्या. पगार किती असणार त्यावेळेस? नॉर्मली त्या काळामध्ये अशा हुद्द्याच्या लोकांना 40 रुपये 50 रुपयाच्या वर पगार नसायचा. 9 रुपये ऑलरेडी देऊन झालेले आहेत. बाबा म्हणताय 10 रुपयाची शेवटची नोट राहिली ती पण मला दे. जवळजवळ अर्ध इन्कम, महिन्याचं अर्धी आमदनी द्यायला तयार झालेत कुलकर्णी. काही त्यांनी मागे पुढे काही पाहिलं नाही. घ्या म्हणे बाबा हे 10 रुपये. 10 रुपयाची नोट हातात आल्याबरोबर बाबांनी जे 9 रुपयाचे 9 शिक्के त्याच्या हातात परत करून टाकले. हे घे तुझे. आश्चर्य वाटलं त्यांना. काय म्हणजे काय याचा अर्थ काय बाबांना म्हणायचं आहे? आणि मग त्यांच्या लक्षात आलं, आपण म्हणालो होतो अगं तू उगीचच त्यांना 1 रुपया दिलास, मी असतो तो 10 रुपये दिले असते. अशा पद्धतीने त्याने वाचेने केलेला जो संकल्प आहे तो बाबांनी तिथे पूर्ण करून घेतला. अशी अनंत उदाहरणं आहेत साई सच्चरितामध्ये. खूप ठिकाणी तुम्ही तुमच्या वाणीने केलेला संकल्प, तुमच्या मनाने केलेला कृतनिश्चय बाबा तुमच्याकडून पूर्ण करून घेतात. 10 रुपये आप्पांनी दिल्याबरोबर त्यांनी 9 रुपये परत केले आणि अगदी सरळपणे मागे न पाहता शांतपणे निघून गेले. सगळ्यांची खात्री हीच झाली, हे बाबा होते, नक्की बाबा होते आणि बाबाशिवाय हे दुसरं कोणीही असं कृत्य करू शकत नाही. खूप दृढ श्रद्धा बसली कुलकर्णींची साईनाथावर. नंतर कालांतराने ते शिर्डीला गेले वगैरे, जाणे न उठलं. आजही त्यांचे वंशज तिथे राहतात. आजही त्यांचे वंशज ठाण्याला तिथे राहतात आणि माझ्या काही संपर्कात पण ते आलेले होते. असे आहेत साईनाथ. नवस हा शुद्ध सात्विक भावाने केलेला पाहिजे, विश्वव्यापक पाहिजे, सर्वांच्या कल्याणासाठी पाहिजे. आणि बाबा हो, प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्ही जर वैयक्तिक काही स्वार्थासाठी मागत असाल ती याची सुद्धा पूर्ती बाबा करून घेतात. फक्त एक लक्षात घ्या, घेता 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 किंवा देता 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 आपल्याला हे कळलं पाहिजे बाबाकडून आपण शाश्वत काय मागितलं पाहिजे. आपली हे इथेच राहणार आहे, जाणार आहे. काय जाणार आहे? आध्यात्मिक ठेवा, आध्यात्मिक संचय, प्रारब्ध कर्माच्या रूपाने ते आपल्याबरोबर जाणार आहे. त्यासाठी आपण आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक वाटचाल केली पाहिजे. बाबांची भक्ती, बाबांचं नामस्मरण केलं पाहिजे. या वचनामधून आपल्याला याची खात्री पटते. काय? तुम्ही केलेले अर्धवट संकल्प, अर्धवट नवस किंवा केलेले नवस त्याची पूर्ती जेव्हा तुम्ही दृढ निश्चयाने केलेली आहे, तुम्ही जेव्हा ते संकल्प केलेले त्याची पूर्ती करायला हवी. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. आज आपण 4थं वचन इथे संपवूयात. पुढचं उद्या 5व्या वचनाला आपण पुन्हा आपली सेवेमध्ये रुजू होऊया. पुन्हा बाबांच्या या भक्तीचा हा जो सोहळा आहे त्याचे आनंद लुटूया. तोपर्यंत रजा घेतो. ओम साईराम. सूर्याच्या कांतीला उठणे लावून तेजस्वी करणे हास्यास्पद आहे. कापुराला अत्तर लावून सुवास देण्याचा प्रयत्न करणे ज्याप्रमाणे फोल आहे, त्याचप्रमाणे आपल्या गुरूंचा बुलावा येण्यासाठी अन्य काहीतरी करणे चुकीचे आहे. आपण फक्त भुंग्याचे अनुकरण करायला हवे. भुंगा नाही का स्वतःच्या शरीराचा किंचितही स्पर्श होऊ न देता फुलातील परागकण घेऊन जातो, याचप्रमाणे आपण सुद्धा व्यक्तिमत्वाचा अंश न लावता निर्लेप मनाने काम करू लागलो, मनात नवनवीन प्रकाशमान होणाऱ्या स्फूर्तीवर हुकूम वागू लागलो, तर आपले गुरु आपल्यावर प्रसन्न होणार. आणि एकदा का गुरु प्रसन्न झाले की मग तेच करता आणि तेच हरता. बाकी कशाचीच गरज नाही. करता हरता गुरु ऐसा.